मित्रांनो, कसं वाटलो माझं गाव हो? काय वाटतं तुमका ह्या बघान? हो परिसर बघल्या बघते हो परिसर बघल्या उपरांत तुमका काय वाटतं? कसं वाटलं? नमस्कार मित्रांनो, भटका केव्हा या माझ्या शृंखलेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी आता असं आहे माझ्या घराकडे भोगवे गाव, सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका वेंगुर्ला. हे बघा माझ्या पाठीमागे माझ्या घराचा परिसर. तुमका मी दाखवतोय तुमच्या गावाची स्थिती आणि परिस्थिती काय असा ती. चला बघाया मग. ह्या माझ्या घराकडे जाणारा रस्तो. उतूर घर दिसता तुमका? हे बघा. आणि हा समुद्र दिसता तुमका? बघा या परिसराचा नेवाळीवाडी, भोगवे गाव. आणि या समोर दिसता ना टापू, ह्या बाजू दाखवते तुमका. इथे बघा तो परिसर असा सगळं. आता आपण किनाऱ्याक चाललो. आता नुकतीच मोजणी झाली जागेची, त्याचे खुटे मारलेले असतात. ते बघा तो दगड एक सफेद दिसता तिकडे. हे खुटे मारलेले असत. त्या टापू दिसता ना समोर, त्या देवबाग दिसला. त्या समुद्राच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे वैती नदी आहे. ते बघा समोर दिसता ती नदी आणि वैतो समुद्र. मध्येच भाट पडली आहे सुकटी झाल्यामुळे, ओहोटी झाली आहे. गावठी भाषेत भाट म्हणतात आणि भौगोलिक भाषेत त्याला दांडा म्हणतात. हे बघा मध्येच समुद्रामध्ये एक जमीन निर्माण झाली आहे. दोन भाग पडले. ओहोटीच्या दिवशी तुम्हाला ओहोटीच्या वेळेला ही पाहायला मिळणार. आणि भरणार त्यावेळी ही हा जो दांडा आहे तो पाण्याखाली जाणार. बघा हा परिसर आणि ही नदी पुढे कर्ली नदी. आणि समोर दिसतोय तो देवबाग. या बाजूला नदी आहे आणि इथून नेवाळीचा एक टोक हा असा, हे दुसरं टोक. आणि तिथून भोगवे गाव चालू होतो आणि इथून तेरावळे वाडी चालू होते. भोगवे वाडी आणि तेरावळे वाडी, आणि ही आमची नेवाळी वाडी. बघा समुद्र एकदम आतमध्ये गेलाय, ओहोटी झाली. भरतीच्या वेळी पाणी इथपर्यंत हे दिसते धार, त्या धारेपर्यंत पाणी येते भरतीच्या वेळेला.
बघा आता हा समुद्र इतका खाली गेलाय कोहोटीला, एवढी भरती येईल, एवढी पाणी कुठपर्यंत असेल मी दाखवेन तुम्हाला नंतर पुढे. मित्रांनो, कसं वाटलो माझं गाव हो? काय वाटतं तुमका ह्या बघा हो परिसर बघल्यावरती? परिसर बघल्या उपरांत तुमका काय वाटतं? कसं वाटलं बघलास? हा येऊची इच्छा झाली ना, पण पर्यटकांनी विचार करू खयो पहिल्यावरती, पहिल्या साधन सामुग्रीवरती, पहिल्या पर्यावरणावरती काही परिणाम होऊ नये. समजला? हिला मजा केल्यासाने तुम्ही गेलास, पण पर्यावरणावरती ज्या परिणाम होता ना, कचरो टाकतास, प्लास्टिकच्या बाटल्या टाकतास, ते वाईच थांबवा. कचऱ्याचे डबे असेल तर कचऱ्या डब्यात टाकूचं. समजला? नाहीतर मग ती घाण तयार होता, जमा होता. दाखवते मी तुमका किती घाण गोळा झाली. समजला? भरतीच्या वेळी हे सगळे खडक समुद्रात जाणार, पाण्यात जमिनीवरून गायब होणार, पाण्यात जाणार. छोटे मासे दिसतात बघा फिरताना, अडकलेले. ऐसून सुरक्षा भिंत इथे तयार करू हवी होती, बंधारो. त्या बंधाऱ्याचं काम अर्धवट झाला. दाखवते मी तुमका. शासन आणि प्रशासनाक समजा होया, तिथल्या स्थानिक लोकांचा जीव कसा धोक्यात आहे तो. समजला तुमका? व तुमका मी पर्यटन पण दाखवतंय आणि गावाची व्यथा सुद्धा दाखवतंय. तो बघा बंधारू हैताग्यात अर्धवट झालो. दिसता तुमका? पुढे नाही जाऊ आमच्या घराकडे, पुढे ही नेवाळीवाडी जिथपर्यंत असा तेरावळ्यापर्यंत जाऊ खया. हे बांधाऱ्याचे दगड हैत असे पडले.
कोणी टाकले, कसे टाकलेत, कसे बंधारे बांधतात, कोणाक कॉन्ट्रॅक्ट दिल्याने त्यांका माहिती. बघा तो बंधारो हयपासून इथपर्यंत झालो. तो पण काय कसे तरी आपले ते दगड टाकलेले असत. दगडाक काय ह्या नाही असा, त्या बंधाऱ्याक काय अर्थ नाही असा, समजता. ही शोकांतिका असा, समजता काय. कित्येक वर्ष झाली. बघा देवबाग थंयसून कसो दिसता. हा नेवाळीचा एक टोक, त्या वाडयेचा आणि ह्या टोक एक टोक. थंयसून दुतोंड, भोगया असा चालू झाला. किल्ले नेवती, हो बंधारो कसो बघा कसे दगडी टाकल्याने, टाकूचे म्हणून टाकल्याने असं. पाणी हयपर्यंत असता. बघा हयपर्यंत पाणी येता मागे भरतेक. आता पाणी खय गेलं बघा समुद्राचा, ओहोटी झाल्या उपरांत. हे बघा पर्यटकांनी केलेलो कचरो. ह्या बाजूक भोगया, ह्या बाजूक नेवाळी, आणि बस हय येता अंतिम स्टॉप. दिसता तुमका रस्तो. हय एसटी स्टँड असा, थांबता बस स्टॉप असा. भोगया
हा समुद्राचा परिसर. ही दुसरी बाजू, हा भोगवे गावाखालचा समुद्र, भोगवे वाडीच्या खालचा. कलेक्टराक भेटून येलोय आणि या सांगायचं तात्पर्य म्हणजे काय असं माहिती आहे की ही जी काय अवस्था असा शासन आणि प्रशासनाचा जो काय म्हणतात त्याका निष्काळजीपणा असा असा म्हणू काय तो दाखव. मी आपलो जिल्हा प्रमुख कलेक्टर यांका भेटलंय, त्यांच्या नजरेवरती टाकलंय, त्यांच्यावर चर्चा केलंय आणि आपलं पोलीस कमिशनर त्यांकाही दाखवलंय, मुख्यालयात जाऊन येलंय, त्यांकाही सांगलंय की असा असा असा. आणि काय आमचे माझा जो सिक्रेट मिशन असा त्याच्यावरती चर्चा झाली. हे बघा परिस्थिती ही अशी असते. आता एका जबाबदार कोणाक ठरावक होया, याची जबाबदारी कोणी घेऊक होई हे आता शासनाने प्रशासनाने आणि नागरिकांनी ठरवावं. पुढे जाऊन काय कारवाई करायची. लक्षात दिला गावल्यानो. या बघा एका एका विषयात हात घालतले, कौटुंबिक असांदेत किंवा सामाजिक असांदेत. या वर्षापासून आतापासून सुरुवात केलंय मी हात घालू, एकदा मार्गी लागू होईल. या बघा समुद्र दिसता तुमका, बघा कशी लाटा उठतात, वैती लाटा मनात सुद्धा उठतात आणि मग येऊन ते किनाऱ्याक थडकतात. तसे मनाच्या किनाऱ्याक सुद्धा ते विचार येऊन थडकतात, लाटा उठतात ते समजला. पण त्या लाटेतून थडकणाऱ्या विचारातून काहीतरी चांगला होया म्हणजे समाज आणि कुटुंब सुखी समृद्धी राहता. नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्या. बघा सूर्य दिसता ढगाच्या आडसून, बघता हा पावसाचे ढग इले. हे बघा आता ओहोटी आहे, ह्याची ओहोटी असा आणि हय असा हैसून त्या किनाऱ्याक जाताला पाणी भरतीक. ह्या सगळा हे सगळी खडपा असत हे बुजतली, पाण्यात जातली, मग हे दाखयते भरती झाली की तुमका.
ते बेट देवबाग. मित्रांनो हे बघा, बघलास सकाळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. आता भरती आली आहे समुद्राला, त्यामुळे आता हे पाणी वर आलेलं आहे, आणखीन वर येणार हे पाणी. आणि या बंधाऱ्यापर्यंत येणार. सकाळी कसा दिसत होता समुद्र तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आणि काय दाखवायचं आहे. ही आताची परिस्थिती. बघा इथे पर्यटक आंघोळ करत आहेत समुद्रात. हे पाणी कुठपर्यंत आलंय. आणखीन थोड्या वेळाहून काय परिस्थिती होईल हे तुमच्या निदर्शनात मी दाखवून देईन. समजला काय येतली ती परिस्थिती. बघूया मग पुढे काय थोड्या वेळाने, 1 तास 2 तासानंतर. खडकं सगळी पाण्यात विलीन झाली, गायब झाली. हो बंधारो, तो बंधारो बघा. शासन आणि प्रशासन आणि पर्यटकांना पण दाखवत आहे. इथपर्यंतच झालो, तो माणूस बसला तिथपर्यंत. आणि हे दगडी बघा कसे व्यवस्थित टाकलेले नाही, टाकायचे म्हणून टाकलेले. समजला ही परिस्थिती असा. बघूया आता पुढे जा. शासन आणि प्रशासनाने विचार करावा.
पसंद है तो इसे लाइक कीजिए, दोस्तों के साथ शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कर दीजिए। खुश रहें, खुशियाँ बांटते रहें, मुस्कुराते रहें। थैंक यू।
गावाल्यानो कसा वाटला मी दाखयला येता काय बघलास? पर्यटकांना पण दाखयलंय आणि शासनाक आणि प्रशासनाक पण दाखयले काय असा आणि काय असा, काय परिस्थिती असा. आता ह्या परिस्थितीवरती मात करूक होई, आता प्रश्न सोडवूक होईत, तरच समाजाचा, गावाचा, त्या राज्याचा आणि त्या देशाचा भला होता. काय कळला तुमका? नाहीतर आम्ही आपले बोलाची कडी आणि बोलाचो भात, वाट्यात मासो आणि मध्येच कुसो. समजला तुमका मी काय म्हणता येता? पुढे आणखीन बराच काय काय बघूक गावताला तुमका. तो सर ह्या मी तुमका दाखयले बघलास, व्यथा पण दाखयलंय आणि पर्यटकांका ह्या पण दाखयले, परिसर पण दाखयले. तेव्हा कोकण आपलो असा, पण कोकणात काळजी घ्यावा या पर्यावरणाची. समजलास? आता इलास आणि कचरो टाकलास, बाटली टाकलास, ते खातास तुम्ही काय काय त्याचे प्लास्टिकचे कागद टाकतास. कचरा डबा असा, त्या कचऱ्या डब्यात टाका. म्हणजे पर्यावरणात काय होईल, पूरक होईल. एवढी पर्यटकांना मी नम्र विनंती करतोय. नाहीतर आपल्या यावा नको. काय नाही इलास तरी बरा. ह्या भोगूक कोणाक लागतला? पहिल्या गावातल्या लोकांका. समजता? म्हणून नाही इलास तरी बरा. मग ही जी मी तुमका काय सांगले गोष्ट ती मनावर नाही घेतलं असतं. आणि ह्या वास्तव असा, वास्तवाशी आपण पळून चालणार नाही. वास्तवाक सामोरं जाऊ खया. कसा वाटला तुमका? वैता मी दाखयला येता. आवडला असात तर लाईक करा, शेअर करा, पुढे आणखीन शेअर करा. म्हणजे अगदी त्या प्रशासनापर्यंत पोचूक होय व्हिडिओ. समजलास? गावात, राज्यात, देशात पसरूक होय व्हिडिओ. भटका केव्हा या माझ्या शृंखलेक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि मी काय सांगतोय, काय बोललोय, काय दाखवलंय तर आवडला तर लाईक करा. आज का आता इतक्याच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.